Probability of an event. Let us think of simple experiment. A bag contains 4 ball of same size. एक बॅग आहे त्याच्यामध्ये 4 बॉल आहेत. त्या बॉलचा आकार सारखा आहे. 3 of them are white and 4th is black. 3 त्याच्यातल्या व्हाईट आहे आणि चौथा हा काळा कलर आहे. You are supposed to pick one ball at random without seeing it. प्रत्येक वेळेस तुम्हाला एक एक बॉलला घ्यायचा आहे. Then obviously possibility of getting a white ball is more. तर त्यावेळेस तुम्हाला पांढरा बॉल मिळण्याची शक्यता जास्ती आहे. का? कारण पांढरा जो बॉल आहे तो 3 वेळेस आहे आणि ब्लॅक बॉल हा किती वेळेस आहे? एकच वेळेस आहे. इन मॅथमॅटिकल लँग्वेज when possibility of an expected event is expressed in number. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये ज्यावेळेस एखादी घटनारी घटना आहे, एक्सपेक्टेड इव्हेंट आहे, तिची जी काही पॉसिबिलिटी दाखवली जाते, नंबरमध्ये एक्सप्रेस केली जाते, त्यालाच आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज. एक तर त्याला फ्रॅक्शनमध्ये दाखवतात, त्याला पर्सेंटेजमध्ये दाखवतात. युझिंग द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला वापरतात? समजा फॉर अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इफ सॅम्पल यस, कोणत्याही प्रकारचा एक्सपेरिमेंट आहे, सॅम्पल स्पेस यस आहे, ए हा एक्सपेक्टेड इव्हेंट आहे, तर त्यावेळेस प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय दाखवतात? पी ऑफ ए ने. पी ऑफ ए इज इक्वल टू काय असतं? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए, दॅट इज एन ऑफ ए, डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेसेस, दॅट इज एन ऑफ यस. आता वरच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय झालं? गेटिंग अ व्हाईट बॉल इव्हेंट ए. पहिला इव्हेंट होता व्हाईट बॉल मिळेल. किती वेळेस मिळाला? 3 वेळेस. एकूण बॉल किती होते? 4. नंबर ऑफ यस किती आला? 4. प्रोबॅबिलिटी किती आहे? म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इव्हेंटमध्ये किती होते? 3. आणि नंबर ऑफ जे काही सॅम्पल स्पेस होते 4, 3/4. त्याच पद्धतीने इफ गेटिंग ब्लॅक बॉल, ब्लॅक बॉलला घ्यायचं म्हणलं तर किती बेटा? 4 मधून 1 वेळेस आहे, म्हणजे एन ऑफ बी किती आहे? 1 आणि एन ऑफ एस किती आहे? 4. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याला करू शकता. याच बेसिसवर आपण आता काय करणार आहोत? 5.4 मधले गणित सोडवणार आहोत. आता 5.4 मधला आपण त्या ठिकाणी काय करूया? पहिला गणित सोडवण्याचा प्रयत्न करू. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? 2 कॉइन टॉस केलेले आहेत. किती कॉइन टॉस केलेले आहेत बेटा? 2 कॉइन टॉस केलेले आहेत. तर त्या ठिकाणची प्रोबॅबिलिटी आपल्याला तपासायचं आहे. काय शक्यता आहे? पहा बेटा, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, मग सॅम्पल स्पेस काय येते बेटा? सॅम्पल स्पेस यस. एकतर हेड हेड पडतो, नाहीतर टेल टेल पडतो, नाहीतर टेल हेड पडतो किंवा हेड टेल पडतो. एन ऑफ एस किती आहे? मोजा बरं का. एकूण 1 2 3 4 म्हणजे 4 आला. ठीक आहे. आता पहिला इव्हेंट ए धरा, लाईट इव्हेंट ए काय आहे? गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड मिळाला. ठीक आहे, 1 हेड, ॲटलिस्ट 1 हेड. देअरफॉर ए हेड हेड, ह्याच्यामध्ये हेड आहे का? नाही. टेल हेड आणि हेड टेल. देअरफॉर एन ऑफ ए किती आला? मोजा 1 2 आणि हे 3. आता काढता येतं पी ऑफ ई. पी ऑफ ए इज इक्वल टू काय येतं बेटा? एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 3. एन ऑफ एस किती आहे? 4. म्हणून पी ऑफ ए किती येते बेटा? 3 डिवायडेड बाय 4 येतं. 1 झालं. दुसरी कंडिशन बघा, इव्हेंट बी, लेट म्हणायचं बरं का बेटा, लाईट. इव्हेंट बी काय आहे? गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड. देअरफॉर बी हेड मिळालंच नाही, मग टेल टेल आहे. देअरफॉर एन ऑफ बी किती आहे बेटा? सर एन ऑफ बी 1 आहे. देअरफॉर पी ऑफ बी बरोबर काय येते? सर एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस येते. सर व्हेरी गुड. म्हणजे किती आलं बेटा? 1/4. देअरफॉर पी ऑफ बी किती आलं? 1 डिवायडेड बाय 4. अशा प्रकारे हा पहिला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दुसरा काय म्हणतो बघा, इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाईस आहेत. किती म्हणले बघा? 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. किती बेटा? 2 आहेत. 2 आहेत म्हटल्यावर पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? लूथ 2 डाईस रोल्ड
सायमल्टेनियसली एकदाच बरं का. देअरफॉर सॅम्पल स्पेस यस काय असू शकते 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 4 1 4 2 4 3 6 4 6 5 6 6. आता याला मोजा बरं का. एकूण जर तुम्ही मोजलात तर त्या ठिकाणी काय येतं NOPS येते. एकूण 36 आहेत. एवढे एकूण 36 आहेत. हे तुम्हाला NOPS मिळालं. ठीक आहे. आता इव्हेंट ए काय पाहूया पहिल्यांदा. इव्हेंट ए लेट म्हणा बरं का पहिलं. लेट इव्हेंट ए. द सम ऑफ डिजिट ऑन अपर फेस इज ॲटलिस्ट 10. द सम ऑफ द डिजिट्स on the upper faces is at least 10. कमीत कमी 10 आहे. वरच्या फेसला किती आहे बेटा? कमीत कमी 10. बेरीज बरं का. बेरीज म्हणजे दोघांची सम. ए ह्याची बेरीज किती होतं? 1 आणि 1 2, 1 आणि 2 3, 1 आणि 3 4, 1 आणि 4 5, 1 आणि 5 6, 1 6 7. ह्याचं नाही. 3 1 नाही, 3 2 नाही, 3 6 होत नाही, 4 4 नाही, 4 5 होत नाही. 4 6ची बेरीज किती होते सर? 10 होते. एकाला 5 1 नाही, 5 4 होत नाही. 5 आणि 5 किती होते बेटा? 10. कमीत कमी 10 पाहिजे. 5 आणि 6 किती होते? 11 होते सर. 6 3 नाही, 6 4 10 होते सर. 6 5 11 होते आणि 6 6 12 होते. कमीत कमी 10 पाहिजे म्हणजे 10च्या वरी घेऊ शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6. NOPA किती आला बेटा? 6 आला. ह्याच्यातून काय काढता येतं? P(A). देअरफॉर P(A) इज इक्वल टू काय येतं? NOPA डिवायडेड बाय NOPS. 6/36 बरोबर 1/6. 6 6 36. देअरफॉर P(A) ची व्हॅल्यू आलेली आहे 1 डिवायडेड बाय 6. प्रोबॅबिलिटी पहिल्या इव्हेंटची संभाव्यता. इव्हेंट बी ची आपण प्रोबॅबिलिटी पाहूया. पहिला इव्हेंट बी काय आहे? लेट इव्हेंट बी द सम ऑफ डिजिट ऑन अपर फेसेस. द सम ऑफ द डिजिट्स ऑन अपर फेसेस इज 33. कुणाची तर बेरीज 33 येते का रे? 12च्या वर येत नाही. मग ह्याचा काही संबंध आहे का? नाही. देअरफॉर बी तर एम्प्टी स्पेस करा, नाहीतर हो कसं सिम्बॉल द्या फीचा. देअरफॉर NOB किती आलं बेटा? 0 आलं. देअरफॉर P(B) बरोबर काय असते? NOB डिवायडेड बाय NOPS. NOB किती आहे? 0 डिवायडेड बाय किती? 36 विच इज इक्वल टू किती आलं? 0. देअरफॉर P(B) ची व्हॅल्यू किती आली सांगा बरं का बेटा? 0 आलेली आहे सर. आता इव्हेंट सी आपल्याला पाहायचं. इव्हेंट सी काय म्हणतं? द डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. मी जसं करतोय तसं करा बेटा. द डिजिट ऑन फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द digit on सेकंड डाय. पहिला डाय मोठा राहिला पाहिजे दुसऱ्यापेक्षा. पहिला डाय मोठा. ठीक आहे. आता पहिला डाय मोठा म्हणल्यावर आता काय करता येईल बघा. थोडं फोल्ड करतो पेजला जरा माझ्या पद्धतीनं करता यावं अशा पद्धतीने. ठीक आहे. चला काय म्हणलं कंडिशन? पहिला मोठा. ह्याच्यात पहिला मोठा आहे का? नाही. ह्याच्यात आहे का? नाही. ह्याच्यात आहे. ह्याच्यात नाही. पहिला मोठा पाहिजे. ह्याच्यामध्ये आहे ना पहिला मोठा आहे. कोण मोठा आहे? 2 मोठा आहे 1 पेक्षा. ह्याच्यामध्ये पुढं नाही. ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे? 3 मोठा 1 पेक्षा. 3 मोठा आहे 2 पेक्षा. ह्याच्यात नाही. ह्याच्यात काय आहे बेटा? 4 मोठा आहे 1 पेक्षा.
4 2 पेक्षा मोठा आहे आणि 4 3 पेक्षा बी मोठा आहे. पुढं नाही. 5 कितीपेक्षा मोठा आहे? 1 पेक्षा. 5 हा 2 पेक्षा सुद्धा मोठा आहे. 5 हा 3 पेक्षा सुद्धा मोठा आहे. 5 हा 4 पेक्षा सुद्धा मोठा आहे. परत 6 1 पेक्षा मोठा आहे. 6 2 पेक्षा मोठा आहे. 6 3 पेक्षा, 6 4 पेक्षा बी मोठा आहे आणि 6 5 पेक्षा सुद्धा मोठा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. देअरफॉर एन ऑफ सी बरोबर किती आले बेटा? एकूण 15 आले. ठीक आहे. आता मला सांगा पी ऑफ सी बरोबर फॉर्म्युला काय येते? एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस. हे एन ऑफ सी आत्ताच किती काढलो? 15. एन ऑफ एस किती आहे बेटा? 36. 3 5 15. 12 के 12 12 2 24 12 3 36. देअरफॉर पी ऑफ सी बरोबर काय येते बेटा? 5 डिवायडेड बाय 12. इट इज युअर आन्सर. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर सॉल्व्ह करू शकता. 5.4. तिसरा पहा. देर आर 15 tickets in the box each bearing one of the number from 1 to 15. तुम्हाला काय दिलं आहे या ठिकाणी? सॅम्पल स्पेस दिलेला आहे. सॅम्पल स्पेस यस दिलेलं. एकूण किती तिकीट आहेत बेटा? 15. किती असू शकतात? 1 2 3 4 डॅश 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 13 14 15. ह्याच्यावरती तर राहणार नाहीत ना. देअरफॉर एन ऑफ एस किती आलं? सर एन ऑफ एस आला 15. किती आलं रे एन ऑफ एस? सर 15 आला. ठीक आहे. 1 ticket इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. पहिला लेट इव्हेंट ए, पहिला शो ॲन इव्हेंट नंबर. शो ॲन इव्हेंट नंबर. इव्हेंट नंबर दाखवायची शक्यता किती वेळेस आहे? सांगा बरं का तुम्हीच. 15च्या मध्ये एक तर 2 असेल, 4 6 8 10 12 नाहीतर 14. एन ऑफ ए किती आलं सांगा बरं का? सर एन ऑफ ए आलं 1 2 3 4 5 6 7 7 आलं. मग पी ऑफ एचा फॉर्म्युला काय? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. 7 भागिले किती आलं? 15 आलं. देअरफॉर पी ऑफ एची व्हॅल्यू किती आली बेटा? 7 डिवायडेड बाय 15. हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर. आता लेट इव्हेंट बी काय आहे बघू आपण पहिल्यांदा. शो अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. लेट इव्हेंट बी shows a number which is multiple of 5. 5च्या पटीत आहे. मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत कोण असते बी मध्ये बघा बरं का? 5 10 आणि लास्ट 15. मध्ये तर कोणतं नाहीच. मग किती आलं? एन ऑफ बी किती आलं? 1 2 3. फॉर्म्युला सांगा. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस म्हणजे 3 भागिले 15. 3 1 3 3 5 15. मग देअरफॉर पी ऑफ बी किती आलं सांगा? 1 डिवायडेड बाय 5. एवढं सिंपल उत्तर तुम्ही करू शकता, सॉल्व्ह करू शकता. पुढचा आहे चौथा. अ 2 digit number is formed with digits without repetition. A 2 digit number is formed without repetition using digits. कोणते डिजिट्स आहेत बघा बरं का? 2 3 5 7 9. ठीक आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस यस यस. एक काय येते बेटा? 2 ने 2च्या पुढं 23, 2 5 2 5 25, 2 7 27, 2 9. ठीक आहे. आता काय येते? 3 2 3 5 3 7 3 9. 5 2 5 3 5 7 5 9. 7 2
737579. इकडे काय ते 92939597. ठीक आहे. देअरफॉर यस काय आलं सांगा बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे एन ऑफ यस किती आलेला आहे, 20 आलेला आहे. एक मिळाला. आता काय करायचं आहे, अन ऑड नंबर. लेट ए बी द इव्हेंट A ऑड नंबर. आता ऑड नंबर कोणते कोणते आहेत. 23 25 27 29 35 37 39 53 57 59 73 75 79 93 95 97. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एन ऑफ ए बरोबर 16. फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला आहे आपला. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. ठीक आहे बेटा. परत एकदा पहा काय म्हणलं फॉर्म्युला तुम्हाला मी. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे, आत्ताच काढलं की रे 16. एन ऑफ एस किती आहे 20. 16 भागिले 20 बरोबर किती येते बेटा 4 4 चौक 16 4 5 20. देअरफॉर पी ऑफ ए ची व्हॅल्यू आलेली आहे प्रोबॅबिलिटी पहिल्याची 4/5. ठीक आहे. हे झालं पहिला. आता लेट इव्हेंट बी काय आहे, मल्टिपल ऑफ 5. लेट इव्हेंट बी मल्टिपल ऑफ 5 देअरफॉर बी. पाचच्या मल्टिपल मधले हुडकायच्या मध्ये सॅम्पल स्पेसमध्ये कोण कोण आहेत पाचच्यामध्ये बघा. एक आहे 25 35 75 95. ओके. कोणते कोणते सांगा. 25 35 75 95. देअरफॉर एन ऑफ बी किती आलं एकूण 1 2 3 4. पी ऑफ बीचा फॉर्म्युला सांगा. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. 4 भागिले किती आहे 20. म्हणजे किती येते बेटा 1 डिवायडेड बाय 4 1 4 4 5 20. देअरफॉर पी ऑफ बीची व्हॅल्यू किती आली सांगा 1 डिवायडेड बाय 5. हे अशा प्रकारे तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता बेटा. एकदम सोपे गणित आहेत, मन लावून करायसारखे गणित आहेत आणि कळायला पण खूप सोपे आहेत. हे असे गणित तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. आय होप सर्वांना कळलं असेल. आता आपल्याला ह्याच्यातला जो पुढचा गणित घ्यायचा आहे 5व्या नंबरचा गणित पण आपल्याला कव्हर करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू. फ्रॉम 3 men and 2 women एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 persons इज टू बी फॉर्मड. आता बघा किती मेन आहेत. लेट 3 men बी 3 माणसं. बी काय धरूया आपण M1 M2 आणि M3. 3 माणसं M1 M2 आणि काय धरलं बेटा आपण M3 असे 3 माणसं धरलं. ओके. आता पुढे पहा बेटा. आणि किती 2 women बी W1 and W2. ठीक आहे. आता आपल्याला काय तयार होतं बेटा सॅम्पल स्पेस यस. ठीक आहे. काय तयार होतं M1 M2 M1 M3 M1 W1 M1 W2. आता पुढं काय येतं बेटा M2 M3
M2 W1 M2 W2 पुढे बघा M3 W1 M3 W2 पुढे पहा सॉरी W1 W2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 देअरफॉर एन ऑफ एस किती आलं बेटा 10 आलेलं आहे. किती आले एन ऑफ एस 10. आता पहिली कंडिशन काय इव्हेंट देर मस्ट ॲटलिस्ट वन वुमन मेंबर. इव्हेंट ए देर must be at least one woman member. हे काय ते बघा बरं का, एक महिला राहिला पाहिजे कमीत कमी बरं का. ह्याच्यात महिला आहे का नाही, ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे. काय येतं M1 W1 आहे बरं का. इथं M1 W1 इथं आहे का, आहे काय बेटा M1 W2 इथं आहे का नाही, इथं आहे का यस M2 W1 पुढे M2 W2 पुढे M3 W1 पुढे M3 W2 लास्ट कमीत कमी एक महिला म्हणजे 2 राहिलं तर काय अडचण नाही, म्हणजे W1 W2. देअरफॉर एन ऑफ ए मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे एन ऑफ ए किती आलेला बेटा 7. आता इव्हेंट बी काय आहे ते पाहूया. इव्हेंट बी म्हणतो 1 man and 1 woman committee to be formed. 1 man and 1 woman committee to be formed. एक माणूस आणि एक बाईची कमिटी आपल्याला तयार करायचं आहे. ठीक आहे. बी सॅम्पल्स एक बाई आणि गडी. ह्याच्या दोन्ही गडीत, ह्याच्यामध्ये दोन्ही मेन, ह्याच्यामध्ये बघा M1 W1 M1 W2 ह्याच्यामध्ये दोन्ही मेन आहे, त्याच्यामध्ये M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2 ह्याच्यामध्ये दोन्ही महिला आहेत, एक महिला आणि एक पुरुष पाहिजे. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 देअरफॉर एन ऑफ बी किती येते बेटा 6. तिसरी केस काय आहे थर्ड वाली बघूया आपण. त्या ठिकाणी थर्ड वाली देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर, महिला राहू नये. इव्हेंट सी काय इव्हेंट सी पहा. इव्हेंट सी देअर शुड बी should not be a woman member. There should not be a woman member. महिला मेंबर असायला नको अशी एकच केस असेल. नाही काही सॉरी बघा याच्यामध्ये M1 M2 पहिला बघा M1 M2 महिला आहे का नाही. M1 M3 महिला आहे का नाही. ह्याच्यात आहे नाही. M2 M3 ह्याच्यात नाही. देअरफॉर एन ऑफ सी बरोबर की त्याला बेटा 1 2 आणि 3 अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन पहा. 6वा क्वेश्चन काय म्हणतो आपला पहा. 6वा क्वेश्चन 1 coin and 1 dice are thrown simultaneously. 1 coin is thrown. काय राहते कॉइन जर थ्रो केलं तर बेटा सॅम्पल स्पेस
is head and tail. One die is thrown. एक डाय जर थ्रोन केलं तर काय राहते बघा, सॅम्पल स्पेस इज 1 2 3 4 5 6. पण आपल्याला दिलेली कंडिशन काय आहे, 1 coin and 1 die are thrown simultaneously. 1 coin and 1 die thrown सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच टाकलेले आहेत. काय ते पहा. देअरफॉर सॅम्पल स्पेस यस काय असू शकतं बेटा, सर एकतर हेड 1 असू शकतो, नाहीतर हेड 2 असू शकतो, हेड 3 असू शकतो, हेड 4 असू शकतो, हेड 5, हेड 6 किंवा टेल 1 पण असू शकतो, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5 आणि टेल 6. देअरफॉर एन ऑफ एस किती आला बघा बरं का, 12 आले. किती तर बघा, एकूण 12 आहेत. ठीक आहे, हे एन ऑफ एस आला. आता इव्हेंट ए काय म्हणते, इव्हेंट ए ह्याच्यातली इव्हेंट ए म्हणते टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. हेड आणि ऑड नंबर पाहिजे. देअरफॉर ए हेड 1 ऑड नंबर. 2 ऑड आहे का नाही, हेड ऑड नंबर. 4 ऑड आहे का नाही, हेड ऑड नंबर. टेलचा काही संबंध आहे का, नाही सर. किती आलं मग, सर एकूण जे आले नंबर ऑफ ए ते आले 3. ओके. आता इव्हेंट बी काय म्हणते पाहूया बेटा. इव्हेंट बी म्हणतो टू गेट अ हेड ऑर टेल अँड अन इव्हेंट नंबर. पहा, टू गेट हेड और टेल to get head or tail and an even number बघा सॅम्पल स्पेस, हेड इव्हेंट, टेल इव्हेंट म्हणजे काय येते बेटा, हेड 2, हेड 4, हेड 6, टेल 2, टेल 4, टेल 6. देअरफॉर एन ऑफ बी बरोबर काय येते बघा, 1 2 3 4 5 6 6. ठीक आहे. पुढचा इव्हेंट पाहूया. इव्हेंट सी काय म्हणतो, number on the upper face is greater than 7 and tail on the coin. Number on the upper face is greater than 7 and tail on coin. डायसचे असतातच किती बेटा सांगा बरं का, 6 पर्यंत. 7चा काही संबंध आहे का रे, नाही. मग काय येतं इथं सांगा, सॅम्पल स्पेस 0 येतं सर, म्हणजेच त्याला एम्प्टी स्पेस म्हणतो. म्हणून एन ऑफ सी किती आलं, एन ऑफ सी आलं 0. अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता. इथं आपलं प्रॅक्टिस सेट पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू. पहा, अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 playing cards. Find the probability that the card is drawn is an as a spade. आता पहा बेटा, एकूण किती कार्ड्स आहेत, प्लेइंग कार्ड्स 52 आहेत. मग त्या ठिकाणी काय म्हणता येतं, नंबर ऑफ कार्ड्स आर 52. ओके. देअरफॉर एन ऑफ एस किती येतं बेटा,
एन ऑफ एस येतं 52 येतं. ओके. आता पहा बेटा, पहिलं काय म्हणलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अन लेट इव्हेंट ए काय आहे, एन एस आहे, एस सॉरी. आता एस किती असतात, एस म्हणजे एक का, एवढा ए असला ना काही किती असतात, एकामध्ये असतात 4 ए, 1 2 3 आणि 4. देअरफॉर एन ऑफ ए किती आलं, एन ऑफ ए आलं 4. मग आता आपल्याला ह्याच्यातून काय मिळते, पी ऑफ ए मिळतो. काय असतो पी ऑफ ए, एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. 4 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आहे, 52. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52. मग पी ऑफ एचं उत्तर किती आलं, 1/13. आता बघा, लेट इव्हेंट बी काय आहे, अ स्पेड आहे, अ स्पेड. आता स्पेड म्हटलं तर ते हर्ट सारखं काहीतरी असते बघा का, असं हर्ट काहीतरी राहते, त्याच्या खाली राहत नाही का. मला काय त्याच्यातला नॉलेज नाही पत्त्यातला तेवढा, तरी पहा पुस्तकामध्ये दिलेलं आहे स्पेड एका ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही स्पेड काय असतात. लक्षात घ्या, एकूण 52 पत्ते, 4 प्रकारचे पत्ते असतात. बघा, एक अशा प्रकारचे असतात, एक अशा प्रकारचे असतात, एक अशा प्रकारचे असतात, आणखीन एक कसं असतं रे, एक झाड टाईप राहते बघा का, अशा प्रकारचे असतात. ॲक्च्युली लेकरांना असले काही गणित देऊच नाही खरं तर, लहान वयातच सवय लागून जाते लेकरांना. चला पहा, इव्हेंट बी स्पेड. आता किती असतात स्पेड, तर नंबर ऑफ स्पेड्स इन अ पॅक आर 13. देअरफॉर एन ऑफ बी बरोबर काय येतं बेटा, 13 येतं. देअरफॉर पी ऑफ बी बरोबर काय येतं, एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे 13 भागिले काय येतं, 13 भागिले एकूण किती होते, 52 कार्ड. 13 1 13, 13 2 26, 26 1 26, 26 2 52. मग आन्सर काय आलं बेटा, सर आन्सर आलं पी ऑफ ए बरोबर 1/13 आणि पी ऑफ बी बरोबर आलेला आहे 1/4. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ह्या ठिकाणी तुमचे प्रॅक्टिस सेट हा पूर्णपणे संपलेला आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी प्रॉब्लेम सेट घ्यायचा आहे.